जय शिवराय मित्रांनो पशुधन मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना पशुधन ही योजना महाराष्ट्रामध्ये नवीन चालू झालेली आहे मित्रांनो. तरी कोणी चॅनलवर पहिल्यांदा चालू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. या PDF द्वारा आपण जाणून घेणार आहोत काय काय आहे काय काय नाही. चला मग व्हिडिओ सुरू करूया. अनुदानाचे स्वरूप मित्रांनो तुम्ही पाहू शकता. सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% अनुदान दिले जाणार आहे. तरी 50% अनुदानापैकी आपल्याला हे 2 टप्प्यात पैसे मिळणार आहे मित्रांनो. अर्ज केल्यावर आणि आपला अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तर 5,67,590 रुपये इतकं सर्वसाधारणमध्ये आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान राहील. 8,51,385 रुपये आणि अनुदानाचे 2 टप्प्यात देणार राहील मित्रांनो. म्हणजे एका टप्प्यामध्ये आपल्याला अर्धे पैसे मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला राहिलेले पैसे मिळतील. हे असा मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे राज्यस्तरीय आहे आणि हे जिल्हास्तरीय आहे. तर आपण आता एक पाहिले आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला टोटल किती आहे, किती कागदपत्रे राहणार आहे हा जार आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता. आता इथं तुम्ही पाहू शकता राज्यस्तरीय शेळी आणि मेंढी वाटप गट योजना. शेळी मेंढीसाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता 50+5 शेळी आणि मेंढी 3 वर्षाचा विमा राहणार आहे मित्रांनो. आणि सर्वसाधारण अनुसूचित जाती हे पहिल्यांदा मित्रांनो सर्वसाधारणसाठी 50% अनुदान आणि अनुसूचित जमातीसाठी 75% अनुदानात राहणार आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकता. पशुधन खरेदीसाठी प्रति शेळी मेंढी 12,000 रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो. प्रमाणे इथं गटाची किंमत दाखवलेली मित्रांनो 6,75,000 आणि 3 वर्षाचा विमा राहणार आहे मित्रांनो. इथं शेडनेटसाठी आपल्याला तब्बल 2 लाख रुपये आणि कडबा कुट्टी यंत्रणासाठी 30,000 रुपये आणि सोलर व्हाईटसाठी 1,32,000 रुपये 3 किलोसाठी राहणार आहे मित्रांनो. आणि ह्या प्रकल्पाची एकूण किंमत राहणार आहे मित्रांनो 11,38,554 रुपये 54 रुपये राहणार आहे मित्रांनो. सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 50% अनुदान राहील आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान आहे मित्रांनो. तर सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 50% अनुदानासाठी मित्रांनो ही रक्कम राहणार आहे 5,69,277 रुपये आणि अनुसूचित जमातीसाठी 75% अनुदानावर वरचे राहिलेली रक्कम राहणार आहे मित्रांनो 8,53,915 रुपये. ही होती मित्रांनो माहिती. इथं गट विमा 20 शेळ्या ह्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली मित्रांनो. तुम्ही वाचून घ्या. सर्वसाधारणसाठी ह्या जार आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहणार आहे. आणि आता दुसरा टप्पा पहा मित्रांनो. दुसऱ्या टप्प्यात अनुदानाचे स्वरूप आपण हे पाहणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात एकूण अनुदानाचे 50% पहिल्या टप्प्याचे अनुदान शेडनेट निर्मितीसाठी समृद्धी खरेदी केल्यावरच. दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान शेळी मेंढी गट खरेदी नंतर देण्यात येईल. पात्रता पहा मित्रांनो. स्वतःचे 1 एकर किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्ट्यावर इतकी जमीन आवश्यक राहील. 1 एकरपर्यंत जमीन आपल्याला स्वतःच्या नावे लागेल मित्रांनो. नाहीतर आपण 5 वर्षासाठी कोणची भाड्यानं बी घेऊ शकतो मित्रांनो. त्याचा एक आपल्याला हे द्यावं लागेल मित्रांनो. पशुपालनासाठी दूध व्यवसायासाठी शासकीय निमशासकीय संस्थेचे परीक्षण अर्ज म्हणजे आपण परीक्षण घेतलेलं त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. अनुदानाचा लाभ घेतलेले परीक्षणाचे हे बिन आवश्यकता राहील. याच्यापूर्वी पहिला आपण अनुदानाचा लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थ्यांना याच्यामध्ये डबल लाभ घेतला जाणार नाही मित्रांनो. हे लक्षात ठेवावे. आणि आवश्यक कागदपत्रे पहा मित्रांनो. याच्यामध्ये स्वतःच्या नावे 7/12 किंवा
स्वतःच्या नावाने 7/12 किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत कारनामा वाहन हक्क जमीनधारकाचे 7/12 उतार्यावर इतर अधिकारी नोंद किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडून यांच्याकडून प्राप्त झालेल्या अनुसूचीचे जे प्रमाणपत्र, पशुपालन व्यवसायाचे शासकीय नियमाचे संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र, अनुदानाचे लाभ यापूर्वी परीक्षणाचे घेण्याबाबत हमीपत्र, स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव आणि दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र, बचत गटाचे सदस्याचे प्रमाणपत्र ही होती माहिती मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर योजना आहे मित्रांनो. हे PDF जे आहे मित्रांनो, याच्यामध्ये 25 पन्ने आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ ज्यादा मोठा होईल त्याच्यासाठी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तरी हा व्हिडिओ पसंत आला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रापर्यंत. धन्यवाद मित्रांनो.